इतर ज्या भाषा शिकल्या पाहिजेत, इतर ज्या भाषा शिकल्या पाहिजेत त्या कुठल्या वर्गातनं घ्यायच्या, कशा घ्यायच्या। एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की बहुभाषिक असणं हे महत्त्वाचं असतं। वेगवेगळ्या भाषा शिकल्याने मेंदूचा विकास देखील जास्त होतो, जगामध्ये आपण रेलेव्हंट राहतो। नाही असं आहे, नाही प्रश्न तो नाही कोणी कुठल्या शाळेत शिकावं। म्हणजे आता राज्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याबाबत आता हा प्रश्नच आहे ना, म्हणजे हा मी मलाही विचारला पाहिजे, तुम्हालाही विचारला पाहिजे, यांनाही विचारला पाहिजे। आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत। हा प्रश्न आहे ना, याच्या पाठीमागे नुसतं आपली भावना असून फायदा नाही आहे। जोपर्यंत आपण, आणि म्हणून मी पुन्हा पंतप्रधानांचा आभार मानेन की पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदयांनी इंजिनिअरिंग मेडिकल पासून सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली। नाहीतर मग कशाला कोणी मराठी शिकेल, कशाला कोणी आपली मातृभाषा शिकेल। आणि म्हणून हे जे काही पुरे हे आकडे इतक्या कॉन्फिडेंटली येतात कुठून मला समजत नाही। 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या, मी आकडेवारीच घेऊन आलो आहे। आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही शाळा होत्या त्या शाळांचा जर आपण एक विचार केला तर त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही। मराठी शाळा थोड्या काही बंद पडल्या असतील, पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकतायत। जवळपास 16,000 शाळा त्यातल्या अर्थसहाय्यित आहेत, स्वयं अर्थसहाय्यित आहेत आणि इंग्रजी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये 65 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत। आपला प्रयत्न आहे शेवटी मराठी शाळा ज्या आहेत या मराठी शाळांसोबत आपण मागे आपल्या सरकारने निर्णय घेतला की इंग्रजी देखील आपण शिकवू, जेणेकरून लोक मराठी शाळेतनं बाहेर पडणार नाहीत। पण मी तुम्हाला एक सांगतो की थोडा जर प्रयत्न केला तर मागच्या काळात, आणि आता पुन्हा मी तुम्हाला दाखवून देईल, मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली याच सभागृहात मी सांगितलं होतं जवळपास 50,000 मुलं खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आले होते। त्यामुळे आपण जर आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही लोकांची आपल्या शाळेमध्ये येण्याची इच्छा आहे। पण हे जे काही 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या वगैरे जी आकडेवारी आलेली आहे ही पूर्णपणे कपोल कल्पित अशा प्रकारची आकडेवारी आहे। सीमावादाच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला। खरं म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी आता याच्या इतिहासात जाणार नाही। हे काही सीमावाद युती सरकारच्या काळात सुरू झाला की 1-2 वर्षात चालू झाला असं नाही आहे, याला एक इतिहास आहे। आणि सीमावाद एक असा आहे की ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं मत एक आहे, आपल्यापैकी कोणाचे दुमत नाही याच्यामध्ये। आपल्याला कल्पना आहे एक मोठा लढा या संदर्भात उभारला गेला, अनेक या सदनातले सदस्य भुजबळ साहेब आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, हे देखील त्या काळामध्ये जेलमध्ये गेले त्याच्यामध्ये। त्यामुळे जी काही त्याची आपण समिती तयार केलेली आहे त्या समितीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, सगळा अभ्यास पुरवला, त्यांना जे काही द्यायचं होतं ते दिलं, जे आपल्याला वकील सांगितले ते वकील आपण त्या ठिकाणी उभे केले। आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा जेव्हा 3 वेळा असं झालं की जेव्हा जेव्हा ही केस लागते 3 जजपैकी किमान एक जज एक तर महाराष्ट्रातला असतो नाही तर कर्नाटकातला असतो। आणि या केसचा नियम असा आहे की हे त्यांच्या तत्वांप्रमाणे 3ही जज हे कर्नाटक किंवा महाराष्ट्रातले नको, नाहीतर मग काहीतरी बायस तयार होईल। आणि म्हणून सातत्याने हा दावा लावून घेण्याकरता आपला प्रयत्न चाललेला आहे।